ओके, तर मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तुम्ही डेकोरेशन बघितलेलं मागच्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण कलर चालू केला आहे. हा व्हाईट कलर असा रेडी झाला आपला. आता आपण ह्या पहिल्या सगळ्या थर्माकोलवर मारून घेऊया. ते असे गोणी वगैरे टाकली आहे, फुल कलर बिलर पडले नाही पाहिजे म्हणून. आता हे सगळं थर्माकोल आपण व्हाईट करून घेऊया, नंतर त्याच्यावर ग्रे कलर मारायचा आहे. तर आता बघूया, पहिले स्टार्टिंग व्हाईट कलरने करूया, मग बघूया ग्रे केल्यावर काय आउटपुट येतो शेवटचा. मला तर वाटतं एक आता होऊन जाईल व्हाईटचा. तर बघूया, चालू करूया. पीस. तर मित्रांनो हे बघा, सगळ्या फ्रेम आपल्या व्हाईट कलर करून झाल्या आहेत. आणि आता याच फ्रेमला आपल्याला ग्रे कलर पण करायचा आहे. तो आता ग्रे कलर करूया आणि वाटतं उद्या आपण सगळं फिटिंग करायला चालू करूया. तर आज ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेल, कारण हा खूप छोटा ब्लॉग होईल आणि मला काही पण सोडायचं नव्हतं डेकोरेशनचं, कोणतीच क्लिप म्हणजे की आम्ही काय केलं, मला सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ दाखवायचा होता. सो आता हे बघा, हे पट्ट्या चालू आहेत. ती पण एक पट्टी झाली, ही एक पट्टी बाकी आहे. पहिला आम्ही डायरेक्ट गोल्डन कलर मारला आहे आणि हे व्हाईट कलर करायचं बाकी आहे. बस मग आता एवढं करूया. तो आता ग्रे कलर करूया, नंतर तुम्हाला ग्रे कलर झाल्यानंतर भेटू. पीस. तर मित्रांनो, जसं तुम्हाला मी बोललेलो, सगळ्या शीटला आता आपण ग्रे कलर केला आहे. आतमध्ये पण खूप शीटा रेडी आहेत, तुम्हाला दाखवतो लाईट चालू करून. हे बघा, आता भेटूया, होऊ द्या. गुड नाईट. तर मित्रांनो, आपली फिटिंग चालू झाली आहे डेकोरेशनची. मस्तपैकी ग्लू गन आपली इथे गरम होते. तर लवकरात लवकर सगळं फटफट फटफट फिटिंग करूया. तुम्ही बघा आता आम्ही कशी फिटिंग करतो. पीस. तर मित्रांनो, आपला बॅक लावून झाला आहे. आता आपलं टॉपचं काम चालू आहे. टॉपची साईज आता कटिंग करूया आणि टॉप पण लावून टाकूया. आता खूप लवकर होतं आहे का, जेवढा विचार केला तेवढं लागत नाही. फक्त जरा ती मशीन आहे ना, ती आम्ही जरा जास्त वोल्टची आणायला पाहिजे होती, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो आहे. पण ती गरम व्हायला खूप टाईम घेते. आता बघूया, ही कटिंग करूया, डायरेक्ट इथे वर लावून टाकूया. फायनली आपला टॉपचा थर्माकोल पूर्ण लावून झाला आहे. हा एकदम बेस्ट लागला आहे. आता खांब लावूया दोन्ही साईडला. आता फिटर डायरेक्ट खांब बी वगैरे सगळं पूर्ण प्रॉपर जेवढं आजचं काम आहे तेवढं आता करून घेऊया फटफट, कारण टाईम खूप कमी आहे आपल्याकडे, जेवायचं पण आहे. फटफट करूया आणि डायरेक्ट भेटूया. पीस. ओके, तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललो आपण सगळे खांब लावून घेऊया. आणि हे बघा, सगळे खांब लावून झाले आहेत. आता आपण डायरेक्ट कमान बनवतो आहे, कारण आपल्याकडे खूप वेळ आहे. हे खूप लवकर झालं खांब बीम लावून. तर आता फटफट कमान बनवूया आणि आतमध्ये एक आणि बाहेर एक असं काहीतरी प्लॅन चालू आहे. हे बघा, एक इथे आतमध्ये आणि एक इथे अशी बाहेर, अशा 2 कमान येणार आहेत. आता हे बघा, कमानाची पूर्ण मेजरमेंट घेतली आहे. ती कमान फटफट फिट करूया आणि एवढ्यातच मला वाटतं आज फुल अँड फायनल होऊन जाईल आपलं डेकोरेशन. अर्धं तर झालंच आहे, फक्त थोडंसं बाकी आहे. ते मला वाटतं उद्या होईल, कारण अर्ध्या पट्ट्यांना गोल्डन वगैरे कलर पण मारायचा आहे. तो आता बघूया. पीस. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आपण खांब बीम लावून झाला आणि आपल्याकडे खूप टाईम होता. पण तो खूप टाईम नंतर खूप जास्त टाईम झाला, कारण त्या दिवशी म्हणजे काल आम्हाला 2:30 वाजले झोपायला डेकोरेशन करता करता. आणि तुम्हाला मी दाखवतो की एवढं डेकोरेशन आपलं झालं आहे. हे बघा, एवढं डेकोरेशन आपलं झालं आहे. ही कमान बनवली आम्ही, त्यानंतर आतमधली कमान बनवली. सो आता जे वरचा टॉप आहे, म्हणजे जो मंदिराचा वरचा जो भाग आहे, सो आता आपण तो बनवतो. आता हा बघा, हा इथे असं चालू आहे काम. तास तो लावूया फटफट. आणि बाजूला पण आपण 2 कमान बनवल्या आहेत, 2 साईडला मंदिराच्या बाजूला. तर आता हे फटफट काम करूया आणि डायरेक्ट चिटकवूया, म्हणजे आज आपलं डेकोरेशन फुल होऊन जाईल. तर लाईटिंग वगैरे राहील. लाईटिंगची क्लिप जर मी टाकली तर टाकेल, नाहीतर इथेच एंड करून टाकेल, फक्त मंदिर दाखव. तर बघूया आता केवढं आज मंदिर होतं आहे. पीस.
मित्रांनो, काल मी तुम्हाला दाखवलं जी पण आपण कमान वगैरे बनवत होतो ती कमान आता फिटिंग करून झाली आहे. आणि आता आपण गोल्डन कलर पण मारून रेडी केलं आहे, जे इथे वर लागणार आहे. ती काल जी कमान दाखवलेली ना तेव्हा ती इथे आतमध्ये लावल्या 2. हे असं वर टॉपला पण लावलं आहे. आत्ताच इथे मी जस्ट गोल्डन कलर मारला आहे. हे पण गोल्डन कलरचं करून ठेवलं आहे. तर आता याची फिटिंग इथे करूया. आणि आता लाईटिंग वगैरे पण लावायची आहे, पण आज नाही, उद्या आम्ही लाईटिंग आणि झुंबर लावून पूर्ण एंडिंग करून टाकू. डेकोरेशन म्हणजे फुल ओके होऊन जाईल. तर आता बघूया, ही सुकायची वाट बघूया. काल पण रात्री खूप लेट झाला, मला वाटतं आता पण लेट होणार आहे हे लावायला. बघूया आता, जर लेट नाही आला तर आताच मी फिटिंग करून व्हिडिओ कंटिन्यू ठेवेल. जर नाही झालं तर उद्या बघूया डायरेक्ट पूर्ण डेकोरेशन एकाच व्हिडिओमध्ये. पीस. आता हा तो बॉक्स आहे जो आपण त्याशी बनवत होतो. इथे एक लावला आम्ही, ही एक कमान झाली, ही एक कमान झाली. आणि ही घंटी आमच्याकडे मागच्या वर्षी पण आम्ही घेतली, तर ती प्रॉप म्हणून आम्ही इथे 2 यूज केल्या आहेत. एक इथे समोर, हा झुंबर पण आमच्या गेल्या वर्षीचाच आहे. आता एक बॉक्स आपल्याला इथे फ्रंटमध्ये बनवायचा आहे फक्त, आणि खाली बेसला एक थर्माकोल टाकायचे आहेत. ओके, तर ते सगळं आपल्याला गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यावर करायचं आहे. ओके, तर आता एवढं तर झालं आहे. आता बाकीचे तर गणपतीच्या दिवसात मी तुम्हाला दाखवेलच खाली आम्ही काय केलं किंवा काय नाही केलं ते. तुम्ही पण या माझ्या घरी दर्शन करायला. मी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली आहे. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नसाल करत तर जाऊन फॉलो करा. इथे माझी ID आहे, त्याला जाऊन लवकर फॉलो करा फटफट, आणि लवकर घरी या आणि गणपतीचं दर्शन करून जा. पीस.